कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 33 फुटांवर पोहोचलेली आहे। काल दुपारीच नदीतील पाणी पात्राबाहेर पडलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यातील 43 बंधारे ते सध्या पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची इशारा पातळीकडे वाटचाल आहे, त्यामुळे आता प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातंय। कोल्हापुरातील ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली। थेट जाऊया त्या ठिकाणी, कारण आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आहेत आपल्यासोबत। भूषण, आता कोल्हापुरातली पावसाची परिस्थिती काय आहे? कारण नदीची पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची यावेळेस इशारा पातळीकडे वाटचाल बघायला मिळते। नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सलग 6व्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। मी पंचगंगा नदीची दृश्य दाखवतोय, किती मोठ्या प्रमाणात पाणी या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये आपल्याला बघायला मिळते। काल दुपारीच हे पंचगंगा नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडलेलं होतं आणि आता हे पात्राबाहेर पडलेलं पाणी नदी शेजारी जी काही शेती आहे त्या शेतीमध्ये देखील जायला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकूणच जर आपण बघितलं तर जिल्ह्यातील 40हून अधिक बंधारे जे आहेत ते आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि या बंधाऱ्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। विशेषतः गेल्या 4 ते 5 दिवसापासून जो पाऊस पडतो त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने आता भरलेले आहेत आणि त्यामुळे जो काही मोठा विसर्ग पाण्याचा होतोय तो देखील या सगळ्या नद्यांमध्ये होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते। सध्या शहर आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे, मात्र निश्चितच भूषण, कोल्हापुरातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।